नमस्कार. आज आपण एक स्वादिष्ट आणि पौष्टिक बर्फी तयार करणार आहोत. सणासुदीला विकतची भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरी तयार केलेली ही मिठाई अत्यंत स्वादिष्ट तयार होते. अत्यंत कमी खर्चात आपण ही बर्फी तयार करणार आहोत. जेव्हा काहीतरी गोड खावेसे वाटते अशा वेळी ही बर्फी खाल्ली तरी स्वादिष्ट पौष्टिक खाण्याचा आनंद मिळतो. ही मिठाई बनवण्यासाठी आपण खव्याचा वापर करणार नाही आहे. घरातले साहित्य वापरून ही बर्फी तयार करणार आहोत. ही बर्फी तयार करण्यासाठी आपण पाण्याचाही वापर करणार नाही आहे. त्यामुळे ही बर्फी अगदी 15 ते 20 दिवसही छान टिकते. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा रंगही न वापरता आपण ही बर्फी तयार केली आहे. तर ही बर्फी कशी तयार करायची त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे एका भांड्यावरती पुरण चाळायची चाळण ठेवली आहे आणि त्यामध्ये आता 1 वाटी दाबून भरलेलं असं डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालून घेतलेलं आहे. हे बेसन आपण चाळून घेणार आहोत. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. बेसन आपण चाळून घेतलं 1 वाटी. आणखी 1 वाटी अशीच दाबून आपण इथे बेसन घेणार आहोत. म्हणजे आपण 2 वाटी बेसन घेतलं आहे. इथे मेजरमेंट कप वापरला आहे. आपण आपल्या घरातील कुठलीही वाटी वापरू शकता. अशा रीतीनं आपण बेसन चाळून घेतलं आहे. म्हणजे बेसनमध्ये जर काही दाणे असतील तर ते निघून जातील. तर पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर हे आता चाळलेलं बेसन आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बेसन चाळल्यामुळे ते आणखी हलकं होतं आणि आपली बर्फी आणखी छान होण्यास मदत होईल. हे बेसन चाळलं आहे त्यामध्ये आता आपण 1 वाटी दूध घालणार आहोत. 2 वाटी आपण बेसन घेतलं आहे. त्याच वाटीनं आपण 1 वाटी दूध घेतलं आहे. त्यातलं अर्धी वाटी दूध आत्ता घालून घेतलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशा रीतीनं आता हे बेसन आपण यात व्यवस्थित मिक्स करूयात. आणि आता उरलेलं जे दूध आहे तेही आपण त्यात घालून घेऊयात. म्हणजे आपण इथे आत्ता 1 वाटी दूध घातलेलं आहे. लागलंच तर आपण आणखीही दूध घालणार आहोत. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. चमच्यापेक्षा आपण विस्करनी ते छान मिक्स करूयात असं वाटतं आहे. यामध्ये उरलेलं आणखी दूध घेतलं मी थोडं, आणखी ते घातलं. म्हणजे एक साधारण 1.25 वाटी दूध आत्तापर्यंत आपण घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करूयात आपण. आणखी थोडंसं दूध लागेल म्हणून मी आणखी थोडंसं यामध्ये दूध घातलेलं आहे. आणि आता विस्करनीच ते मिक्स करून घेते आहे. म्हणजे साधारण 1.5 वाटी दूध इथे आपण वापरलं आहे. साधारण बघा अशी कन्सिस्टन्सी आपण तयार केली आहे त्याची. आणि ते 10-15 मिनटासाठी झाकून ठेवलं आहे. एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवलं आहे आणि हे अर्धाला थोडंसं कमी साजूक तूप घेतलेलं आहे वाटीमध्ये मी. अर्ध्या वाटीला थोडंसं कमी, कारण की हे घट्ट तूप आहे म्हणून अर्ध्या वाटीला थोडं कमी घेतलं आहे. आणि हे तूप वितळून घेतलं आणि गॅस बंद केला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर ह्या वितळलेल्या तुपामध्ये हे बेसन आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते घालून घेऊयात. गॅस जर चालू राहिला असता तर आणि त्यात जर आपण हे मिश्रण घातलं असतं तर जशी भजी वगैरे तयार होते तसं मिश्रण आपलं तयार त्यामध्ये चिकटरायला वगैरे लागलं असतं, तळलं गेलं असतं. म्हणून गॅस बंद केला आणि आता गॅस चालू केला आपण. आणि गॅसवर मध्यम ते लो आचेवरती आपण हे आत्ता परतून घेणार आहोत. सुरुवातीला आपण आज थोडीशी मध्यम ते लो ठेवणार आहोत. हे बघा तूप आणि बेसन आत्ता तरी आपल्याला वेगळं दिसतं आहे. हळूहळू आपण असंच हलवत राहावं लागणार आहे. ही रेसिपी बनवताना गॅसपासून अजिबातही लांब जायचं नाही आहे. हे बघा तूप चांगलं व्यवस्थित पिठामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे. पीठ आपण छान असं हलवत हलवत परतून घेणार आहोत. कारण की डाळीचं पीठ पूर्णतः शिजलं गेलं पाहिजे. त्यामुळे असं आपण हलवून तळून घेणार आहोत. हे बघा असा त्याचा गोळा तयार व्हायला लागला. अशा रीतीनं साधारणतः आता 10 ते 12 मिनटं झाली आहेत मला हे परतवून. यामध्ये मी आणखी थोडंसं साजूक तूप घालून घेते. मग असं जे आपलं राहिलं होतं ते लागेल तर आपण आणखी थोडंसं तूप यात वापरूयात. आणि ही बर्फी बनवण्यासाठी आपण इथे दूध वापरलं आहे त्यामुळे इथे आपल्याला खवा वापरण्याची गरज पडली नाही आहे. दुधामुळे या बर्फीला एक खूप छान स्वाद येतो. अगदी खव्यासारखा नाही म्हणणार आहे मी, पण एक छान असा मिल्की स्वाद येतो. त्यामुळे ही बर्फी नक्कीच खूप वेगळी आणि स्वादिष्ट लागते. हे बघा अशा रीतीनं हे बेसन आपलं बरंचसं परतून झाल्यावरती इथे साधारणतः 2 चमचे मी आत्ता बारीक रवा घातला आहे. रवा घातल्याने त्याचं जे टेक्स्चर आहे आपल्या बर्फीचं ते छान दाणेदार तयार होईल. हे बघा रवा परतून घेते आणि आणखी 1 चमचा मी रवा घातला आहे. 3 ते 4 चमचे आपण इथे रवा घालू शकता. आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करतो आहे आणि रवाही यात छान भाजला जाईल. यामध्ये मी थोडंसं पुन्हा तूप घालते आहे.
म्हणजे आपण साधारण अर्धी वाटी आणि वरती आणखी 2-3 चमचे तूप आपल्याला लागणार आहे. हे बघा व्यवस्थित परतून घेते. आपल्याला इथे हे जे मिश्रण आहे हे बघा असं छान आपल्याला मोकळं मोकळं तयार होईल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपली बर्फी खूप स्वादिष्ट तयार होईल. बेसनही छान परतलं जातं आहे बघा, म्हणजे एवढं मोकळं होईपर्यंत आपण ते परतून घेतलं आहे. त्यातलं दुधाचा अंशही त्यातनं पाणी होऊन निघून गेलेलं आहे. आणि आता यावेळी इथे आपण केशर जे दुधात भिजत घातले होते कोमट दुधामध्ये ते घालून घेते. त्यामुळे त्याचा स्वाद आणि थोडासा रंगही आपल्या बर्फीला छान येईल आणि आपली बर्फी आणखी पौष्टिक होईल. तर आता हेही आपण छान मिक्स करून घेऊयात. आणि आता गॅसची फ्लेम मंद करूनच आपण हे परतत होतो. मंदच फ्लेमवरती आता आपण इथे पिठी साखर घालून घेतली आहे. 1 वाटी पिठी साखर घातली आपण 2 वाटी बेसनला. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. हे बघा आपण पाहू शकता हळूहळू हे बघा. त्यात मी आता थोडंसं पुन्हा 1 चमचा तूप घातलं आहे. साखर चांगली मिक्स झालेली आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि इकडे ताटाला तूप लावून घेते आहे. तोवर ते थोडंसं गार झालं आहे मिश्रण, म्हणजे साखर मुरती आहे त्या. आणि आता हे मिश्रण दाणेदार मिश्रण आपल्याला दिसतं आहे आणि हे असं दाणेदार आहे, यामुळेच हे 15 ते 20 दिवस टिकणार आहे. यामध्येच आपण साखरेचा पाक घातला तर ही बर्फी खूप दिवस टिकणार नाही आहे. आणि आपल्याला जर बर्फी खूप दिवस टिकून हवी असेल तर अशी आपण नक्की बनवून पहा. पाण्याचा अजिबात यामध्ये अंश नाही आहे. अशी छान आपण स्पॅच्युलानी वगैरे सुद्धा ती थापून घ्यायचे एका ताटामध्ये आणि कमीत कमी साहित्यात भरपूर अशी ही बर्फी तयार होते. सणासुदीला, होळीला, दिवाळीला, पाडव्याला, रक्षाबंधनला, अगदी कुठल्याही सणासुदीला किंवा अगदी घरच्या गेट टुगेदरलाही आपण ही बर्फी बनवू शकता. अगदी आपल्या किटीसाठीही बनवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे कधीतरी आपल्याला जेवणानंतर किंवा इतर वेळी काहीतरी गोड खावंसं वाटतं, त्यासाठी हा अत्यंत छान पर्याय आहे. कारण की स्वादिष्ट आणि परत ती पौष्टिकही आहे, कारण की ही आपण बेसनपासून बनवली आणि त्यात आपण दूधही घातलेलं आहे. हे बघा अगदी सहज ही बर्फी निघालेली आहे. बर्फी थापल्यानंतर अगदी 10 मिनिटातच मी लगेच त्याचे काप केलेले आहेत आणि लगेच ही बर्फी अगदी अर्ध्या तासात काढायला घेतली तर अगदी व्यवस्थित निघाली आहे, न चिकटता. तर अशी ही स्वादिष्ट बर्फी आपण नक्की बनवून पाहाल आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवाल. ही बर्फी 15 ते 20 दिवस अगदी छान राहते. भेसळयुक्त मिठाईला छान असा हा पर्याय आहे. आपणही नक्की बनवून पहा. आपल्या प्रतिक्रिया आपण नक्की कळवालच. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.